मनामधील ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे, कारण भारत मातेचं वंदन आपण सर्वजण करत आहात, करायलाच पाहिजे. आणि भारत माता की मित्र, भारतीय जनता पार्टीचा संतोष भाऊ असतील, शर्माजी असतील, आमच्या आई कॉन्टेक्सचे प्रवक्ते यादव सर असतील, सुनीलताई असतील, कांगणे सर असतील, व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक आमचे काका असतील, तसेच सन्माननीय महिला वर्ग, इथे जमलेल्या बालमित्रांनो, इथे जमलेल्या सर्व तमाम नागरिकांना किंवा सर्वांना प्रथमतः वंदन करतो. मला जास्त बोलायची सवय नाही, मी फार लहान माणूस आहे, परंतु युवा मोर्चाचं काम करत असताना मला ज्यावेळी मला बोलण्याची संधी भेटली त्यावेळी मी त्याला बोलला, माझं वक्तव्य त्याकडे बोललो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या योजना तुमच्यापर्यंत दिल्या जातात त्या योजना खूप महत्वाच्या आहेत. त्या तुमचं परिवर्तन करणार आहे, तुमचं जीवन बदलणार आहे. पहिली योजना आणली ती योजना लाडकी बहीण योजना आणली. त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये टाकायचं काम झालं का नाही? सर्व महिला 600 तुमच्या खात्यात पडले का नाही पैसे? जोरात आवाजात द्या ना महिला मित्र. महिलांच्या खात्यात निश्चित पद्धतीने 1500 रुपये पडले असतील तर लाडक्या भावाला कुठे रिकामा सोडलं नाही, त्याला मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांना देखील नोकरी देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, ते काम 6 महिन्याचं असेल, येणाऱ्या काळामध्ये त्याचा देखील कालावधी वाढवण्याचं काम तिथे होणार. मित्र, इतक्यावर भारतीय जनता पार्टी थांबली नाही. तुमचे घरकुल असतील, त्या घरकुलाचे मोठे प्रश्न त्या ठिकाणी होते, ते प्रश्न सोडवण्याचं काम झालं, जेणेकरून इथल्या सर्वसामान्य माणसाचं घर बदललं पाहिजे, त्याचा राहणीमान बदललं पाहिजे, त्याचा दर्जा उंचावला पाहिजे. हे काम भारतीय जनता पार्टीने केलं. म्हणून घरकुल योजना आणली. घरकुल योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला त्याकडे अनुदान दिलं जातं. अशा मोठ्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी करते. इतर कोणतीही पार्टी त्या भविष्यामध्ये अशा पद्धतीचं मोठ्या पद्धतीवर कोणी त्या ठिकाणी काम केलेलं दिसत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीवर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. तुमचं आद्य कर्तव्य बनतं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. भारत या अंधेरा झटेगा, सूरज निकलेगा और फूल खिलेगा, कमल खिलेगा, आणि कमल खिलल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतो. संतोष भाऊ असतील, शर्माजी असतील, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या त्या वादामधून तर निवडून येतीलच. त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे केंद्र साहेब आहेत ते केंद्र साहेब त्या ठिकाणी निवडून येतील. आणि वाशिमचा जो काही विकास आहे, हा विकासाचा बॅकलॉग पूर्णपणे दूर केला जाईल. त्याचबरोबर मी तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगू शकतो, शायनिंग इंडिया आपण म्हणत होतो. शायनिंग इंडियाचा शब्द प्रपंची माझं त्यांनी बघितलं होतं, उलट यांनी बघितलं होतं. त्या देशाचं शायनिंग इंडिया करायचं, तुमच्या हातात जो मोबाईल दिसतोय तो शायनिंग इंडिया. डिजिटलायझेशन प्रत्येक भारतामध्ये डिजिटलायझेशन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर प्रपंची माझं बदला मुद्दे साहेबांच्या माध्यमातून झालं. आपण येणाऱ्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं स्वप्न दाखवते असं नाही, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं. आणि काम येणाऱ्या काळामध्ये तुमचे नगरसेवक तर करतीलच, नगराध्यक्ष देखील करतील, पण भारतीय जनता पार्टी देखील तुमच्या वाटीशी उभे राहील. मी जास्त बोलणार नाही, माझ्या नंतर वरती बोलणार आहे, त्यामुळे मी माझ्या बाजूने हातात घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देव सर. आपण चांगल्या प्रकारे या सभेला संबोधित केलं आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या या वाशिम